स्ट्राईक एंडला पहिले तर फायनल पर्यंत दिमागदार एंट्री केली होती या दहिली संघाने आणि त्यांच्या ऑपोजिट खेळणारा आजच्या दिवसामध्ये अव्वल दर्जाचा खेळ करणारा संघ असेल तो म्हणजे पोइंजे संघ. पहिलाच बॉल, वा वा वा, बॉल सीमा पार येतील 6 धावा. पहिलाच येतोय षटकार. काय चांगला फटका खेचला, बॉलला पाठवलं, सीमा पार, मिळाल्या 6 धावा. काय चांगली फलंदाजी केली आपण पाहिलं तर प्रसादने. पहिल्याच बॉलवर डोळ्याचं पारणं फेडतील अशा प्रकारे फटका खेचला, बॉलला सीमा पार पाठवलं आणि टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बॉल शेवटपर्यंत पाहतोय, षटकार कुठपर्यंत जातोय अशा प्रकारे आपण पाहिलं. लाईव्हचं प्रक्षेपण सुद्धा पाहायला भेटतंय. 6 बॉल 6 षटकार मारलं तर बक्षीस सुद्धा इथे लावलंय पिकू पॉल कडून. पहिला बॉल षटकाराच्या दिशेने गेलाय. दुसरा बॉलर काय होतोय, दुसरा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, जोरदार जोरदार अपील करतायत. अपील जरूर नक्कीच पंचांकडे करतात. पंच सुद्धा पाहिलं तर तेवढे तत्पर आहेत की कोणत्या डिसिजन देण्यापूर्वी एकमेकांशी विचार विनिमय करतायत. पंचांनी डिसिजन दिलाय. फलंदाज बाद होतोय लेग विफरच्या माध्यमातून. पहिली विकेट जाते, षटकारानंतर येतोय हा पहिला विकेट. फलंदाज बॅक टू द डग आउट. एक षटकाचा सामना आणि प्रत्येक बॉलचं महत्व खूप असेल या मॅच मध्ये. तर फायनलच्या मॅच मध्ये या धावेतला फेस करावा लागेल गोलंदाजाला. रसिक नावाचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी पाहिली या रसिकची. इथे शॉर्ट पिच बॉल उडवलाय, थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत, चुकी केली क्षेत्ररक्षकाने. एक सरळ सोपा झेल होता, एक धाव मिळाली, एक धावेने धावफलक वाढला, धावफलक जाऊन पोहोचतोय 7. धावसंख्या झाली ती 7 धावा. आता डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाजासमोर गोलंदाजी करावी लागेल आता रसिकला. इथे बॉल खाली राहिलाय, पंचांकडे अपील केलीये. फलंदाज थोडेसे पाहिलं तर नाखुश असतील स्वतःवर. धावतात, एक धाव पूर्ण केलीये आणि दुसरीचा प्रयत्न करणार नाहीत कारण की स्ट्राईक एंडला आणायचं ते नवीन फलंदाजाला. अनिकेतला स्ट्राईक एंडला ठेवायचंय कारण की अनिकेतकडे तेवढी ताकद आहे. येणार काही बॉलवर जर अनिकेतने मोठे फटके लगावले तर नक्कीच हा सामना चुरशीचा होऊ शकतो. पोइंजे संघ असं म्हटलं तर मागील मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 12 बॉल मध्ये 41 धावा केल्या होत्या. 8 धावा आपण पाहिलं तर धावफलकावर जमा आहेत. बोर्ड, क्लीन बोर्ड. फलंदाज बाद होतोय, यष्ट्या उद्ध्वस्त केलं, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज माघारी जातोय, रसिकला मिळते विकेट. फलंदाज बॅक टू द डग आउट. काय वेगवान गोलंदाजी केली पाहिलं तर आपण या फलंदाजा. अजून येणारा एक बॉल मध्ये एक षटकाराची अपेक्षा असलेल्या आता पाहिलं तर दहिली संघाला. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉल मध्ये षटकाराची अपेक्षा असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. चांगला बॉल, वेगवान बॉल. काय होतं या बॉलवर, फलंदाज इथे सुद्धा रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. फलंदाज बाद झाला, पहिलं षटक संपलं जे फक्त एकच ओव्हर. 9 धावा म्हटलं तर सहजरित्या होऊ शकतात परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता विनंती असेल की आपण सबस्क्राईब करू शकता. 6-9 ची गरज. पहिलाच बॉल, बॉलला फ्लिक केलंय, बॉलला पाठवलंय सीमा पार, मिळतील 6. पहिल्याच बॉलवर येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. कलात्मक फटका केला. बॅट फक्त फिरवली, जशी तलवारची पाठ फिरवली तशी बॅट फिरली आणि बॉलला पाठवलं सीमा पार. पहिल्याच बॉलवर दीपकच्या बॅट मधून आला उत्तुंग असा षटकार. अजूनही 3 धावेची गरज असेल आणि 3 धावा जमवण्यासाठी दीपक असेल फलंदाजीवर. दीपक येथे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. अजूनही 4 आणि 4 मध्ये पाहिलं तर 3 धावेची गरज. मॅच आहे क्रिकेट मॅच. वेगवान गोलंदाज आहे. इथे फटका फसलाय, झेल घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षक धावतायत आणि झेलची संधी होती, फलंदाज बाद झालाय. यानंतर फलंदाजाची विकेट जातीये. गोलंदाजाने केलेलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर आला षटकार, त्यानंतरच्या दोन्ही बॉलवर फलंदाजाला थांबवलं. आता समीकरण थोडंसं द्विधा मनस्थितीत पोहोचलंय. 3 बॉल 3 धावेची गरज. काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. 3 बॉल 3 ची गरज. गोलंदाज
इथे पाहिलं तर काय झालं, बॉल नक्कीच शरीराला स्पर्श झाला, हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाही थांबला गोलंदाज. गोलंदाजाला माहिती अजूनही पाहिलं तर माझ्याकडे बॉल शिल्लक आहेत. अधिक कुमार इथे काय झालं, बॉल पडल्यानंतर पाहिलं, बॉल पडल्यानंतर उसळी घेतली. आता पाहिलं तर संजय सर काय झालं याने, असं वाटलं होतं पहिला बॉल जो षटकार आला होता अतिशय कलात्मक फटका खेचला परंतु त्यानंतर गोलंदाजीने एकदम कमबॅक केलं. पाहिलं जशी आपण पाहिलं ना एखादी स्पीड गन जशी जाशी तशी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली त्या गोलंदाजाकडून. आता येणार एक बॉल आणि एक बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग 2 धावेची गरज असेल. बघा असं वाटलं होतं की पहिल्या षटकाराला 1 बॉल 2 धावा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करणारा फलंदाज दत्ता. 1 बॉल 2 धावा. बघा रोमहर्षक मॅच आणि काय हवं या टुर्नामेंटला. या टुर्नामेंटचं पाहिलं तर शेवट सुद्धा गोड होतोय. प्रेक्षकांना जे हवं होतं ते इथं मिळतंय, खेळाडूंना जे हवं होतं ते मिळतंय. 1 बॉल 2 धावा, 1 ला 2. इथे चांगला फटका खेचलाय, गॅप सिलेक्शन केलंय, बॉल हवेत आहे. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. आता थोडस धाकधूक होते, विकेट जाते का, फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपात. संजय सर काय झालं, होते असं नव्हतं. बघा पाहिलं तर फक्त 9 धावा करायच्या होत्या, असं माफक असं लक्ष. पहिल्या बॉलवर आला होता षटकार, त्यानंतरच्या 5 बॉल मध्ये 3 धावा वाचवल्यात गोलंदाजांनी. गोलंदाज यश म्हणावं लागेल. दहिवली संघाचं मागील 2 दिवसामधलं त्याची मेहनत म्हणावी लागेल. आणि मेहनतीचं रूप काय झालं तर या धमाका चषकाचा विजयी संघ होतोय तो म्हणजे टीम दहिवली संघ. प्रेक्षकांना सुद्धा मॅच आवडली. प्रेक्षकांनी या 4 दिवसांमध्ये टुर्नामेंट अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आणि शेवट कसा हवा होता संजय सर, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे शेवट हवा होता. चित्त थरारक मॅच तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर सुद्धा बरीचशी व्हायरल होऊ शकते. आता ही युट्यूबचं चॅनल जे टेनिस मात्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण क्रिकेट खेळाडूंसाठी घेऊन आलात. धमाका चषक संपलाय.